नमस्कार. 12th मॅथ्स मेड इझी या चॅनलमध्ये परत एकदा आपले सहर्ष स्वागत. आज आपण पार्ट 2 मधल्या डेरिव्हेटिव्ज या चॅप्टरमधला एक महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत. डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. म्हणजेच इफ यू इज इक्वल टू एफ एक्स, व्ही इज इक्वल टू एफ एक्स, म्हणजे यू हे एक्समधलं एक फंक्शन आहे, व्हीसुद्धा एक्समधलं फंक्शन असेल तर डी यू बाय डी व्ही इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स. आता ॲक्च्युली हा जो पॅटर्न आहे हा आपण मागच्या एका पार्टमध्ये बघितलेला होता. अशाच टाईपचा पॅरामेट्रिक फंक्शन्स. इफ वाय अँड एक्स आर द फंक्शन इन टी देन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. सेम लॉजिक सेम कन्सेप्ट इथं आपण वापरणार आहोत. वन फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन घेतलं तर काय होऊ शकेल. आता या संदर्भातले आता एक्झरसाइज 1.4मध्ये काही सम आहेत ते आपण बघू. एक्झरसाइज 1.4 त्यामधले काही सम. डिफरेन्शिएट एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स. म्हणजे आता इथे फॉर्मॅटप्रमाणे यू दिलेला आहे एक्स साइन एक्स, व्ही दिलेला आहे टॅन एक्स. मग पहिल्यांदी डी यू बाय डी एक्स हा आपल्याला डेअर करायचा आहे. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह. एक्स इंटू साइन एक्स यू इंटू बी फॉर्म. देअर फॉर डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू यू इंटू बी फॉर्म एक्स तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस साइन एक्स तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. देअरफॉर डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स तसाच साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस प्लस साइन एक्स तसाच एक्स डेरिव्हेटिव्ह 1 इंटू 1 नाही लिहिला तरी चालेल. हा झाला पहिला पार्ट. आता डी व्ही बाय डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. देअरफॉर डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू sec square x. This is our second. Therefore du upon dv is equal to du by dx upon dv by dx. म्हणजे इथे काय होईल du by dx x cos x plus sin x total divided by dv by dx is sec square x. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शनचंच कन्सेप्ट लॉजिक प्रोसिजर आपण इथे स्टेप्स रिपीट केल्या. ओके, फक्त याला पॅरामेट्रिक न म्हणता यू इज इन द फंक्शन ऑफ एक्स, व्ही इज ऑल्सो फंक्शन ऑफ एक्स, देन डी यू बाय डी एक्स डी यू बाय डी व्ही इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स हा फॉर्मॅट आपण इथे यूज केला. ओके, अजून काही सम बघू. पुढचं सम डिफरेन्शिएट साइन इनवर्स 2x upon 1 plus x square with respect to cos inverse of 1 minus x square upon 1 plus x square. ओके, आता पहिल्यांदा u म्हणजे काय ते डिक्लेअर करू. u इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बाहेर साइन इनवर्स आहे, याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं झालं तर आतमध्ये साइन तयार करायला लागेल. ओके, मग आता इथे मी सबस्टिट्यूट करणार. पुट s इज इक्वल टू टॅन थीटा. देअरफॉर theta is equal to tan inverse x. Therefore u is equal to sin inverse of 2 tan theta upon 1 plus tan square theta. Therefore u is equal to sin inverse of, now this is the formula of sin 2 theta. Therefore u is equal to only 2 theta, that is 2 into theta means tan inverse x. Therefore du by dx is equal to 2 तसाच tan inverse derivative 1 upon 1 plus square of that quantity. हा झाला du by dx. आता v म्हणजे cos inverse of 1 minus x square upon 1 plus x square. Put x is equal to tan theta.
Therefore theta is equal to tan inverse x. V is equal to cos inverse of 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. Therefore V is equal to cos inverse of, now this entire formula is nothing but cos 2 theta. Therefore V is equal to 2 theta, that is 2 tan inverse x. Therefore dv by dx is equal to 2 तसाच tan inverse derivative 1 plus square of that quantity. u फंक्शन आहे त्याचं डी यू बाय डी एक्स तयार केलं. v हे फंक्शन एक्स मधलं त्याचं बरं डी व्ही बाय डी एक्स केलं. आपल्याला पाहिजे डी यू बाय डी व्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू व्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू व्ही इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स डिवाइड बाय डी व्ही बाय डी एक्स. ये 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 अपॉन 1 प्लस, आन्सर इज 1. म्हणजे इथे बघा, वन फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन घेताना दोन्ही फंक्शन्स इन्व्हर्स फंक्शन होती. म्हणजेच आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पार्ट 1 मधला चॅप्टर त्यातल्या काही कन्सेप्ट यूज केल्या, सबस्टिट्यूशन मेथड यूज केली आणि बाहेरचं इन्व्हर्स फंक्शन जे आहेत ते आतल्या का पॉझिटिव्ह फंक्शनबरोबर कॅन्सल आउट करून फक्त आतली जी क्वांटिटी आहे तेवढी फक्त तयार केली आणि नंतर मग त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. म्हणजे आधी सिम्प्लिफिकेशन केलं बाय युजिंग इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फॉर्म्युले अँड देन टेकिंग डेरिव्हेटिव्ह. सेम वे व्हीच्या बाबतीत. त्यामुळे इथे तुम्हाला परत एकदा लक्षात आलं असेल की पार्ट 1 मधला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ह्या चॅप्टरचं किती महत्त्व आहे. ओके, अजून काही सम बघू. नेक्स्ट सम, डिफरेंशिएट 3 raised to x with respect to log of 3 to the base x. Here u is equal to 3 raised to x, v is equal to log of 3 to the base x. Therefore du by dx डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 raised to x, कुठला फॉर्म्युला वापरणार इथे बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x, a is any constant. Therefore du by dx is equal to 3 raised to x into log 3. dv by dx is equal to d by dx of log 3 to the base x can be written as log 3 upon log x. Therefore dv by dx is equal to log 3 तसाच होणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन log x. log 3 तसाच 1 अपॉन एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, इथे एक्सच्या जागी लॉग एक्स म्हणजे मायनस 1 अपॉन लॉग एक्स होल स्क्वेअर. हे झालं 1 अपॉन एक्सचं, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. देअरफॉर du by dv is equal to du upon dx divided by dv upon dx. du by dx काय 3 raised to x into log 3 divided by dv काय log 3 into 1 upon x into minus 1 upon log x whole square. log 3 ला log 3 कॅन्सल होईल, हा x आणि हा हे वरती जाईल म्हणजे 3 raised to x into log of x whole square, but there is minus sign. हे मायनस साईन जे आहे हे वरती येईल. अजून एखादं सम बघू. पुढचं सम, डिफरेंशिएट x raised to x with respect to x raised to sin x. Here u is equal to x raised to x, v is equal to x raised to sin x. Therefore du by dx is equal to x raised to x 1 plus log x. स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह म्हणून आपण फॉर्म्युला त्याचा तयार केलेला होता. ओके,
आता वीच आपल्याला सॉल्व करायचं आहे. v इज इक्वल टू एक्स रेस टू साइन एक्स. देअरफॉर dv बाय dx इज इक्वल टू काय करावं लागेल आता इथे पहिल्यांदा लॉग घ्यावं लागेल. लॉग v इज इक्वल टू साइन एक्स इंटू लॉग एक्स. टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड्स 1 अपॉन v dv बाय dx इज इक्वल टू साइन एक्स तसाच लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स तसाच साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स इंटू लॉग एक्स. देअरफॉर dv by dx is equal to v into sin x upon x plus cos x into log x. Therefore dv by dx is equal to v म्हणजे काय x raised to sin x into bracket sin x upon x plus cos x into log x. Therefore du by dv is equal to du by dx upon dv by dx. du by dx x raised to x into 1 plus log x divided by x raised to sin x into bracket sin x upon x plus cos x into log x. म्हणजे आत्तापर्यंत केलेले डेरिव्हेटिव्हज फक्त आपल्याला इथे दोन फंक्शन्स म्हणून दाखवलेत. त्यामुळे प्रत्येकाचं सेपरेटली डेरिव्हेटिव्ह घेऊन नंतर त्यांचं डिव्हिजन घ्यायची आहे. अजून संपवू आपण. पुढचं सम डिफरेंशिएट टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन इनवर्स ऑफ 2x इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर टोटल डिवाइड बाय 1 मायनस 2x स्क्वेअर. म्हणजे आता हे पहिलं फंक्शन जे असेल ते u असेल, हे दुसरं फंक्शन म्हणजे v असेल. ओके बघू आपण. हिअर u इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स. बाहेर टॅन इनवर्स आहे म्हणजे आतमध्ये आयदर टॅन तरी व्हायला पाहिजे किंवा कॉट तरी व्हायला पाहिजे. ओके ट्रिग्नॉमेट्रिकमध्ये कुठला असा फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे का? 1 प्लस सम ट्रिग्नॉमेट्रिक स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ अनदर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. असा कुठला फॉर्म्युला आहे का? कारण आपल्याला इथे ची सिच्युएशन आहे. इथे एक्स जागी आपल्याला ते ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन वापरलं तर आपलं काम होईल. ओके 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर. ओके म्हणजे इथे आपण पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा देअरफॉर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स वापरू शकतो. देअरफॉर यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन टॅन थिटा. देअरफॉर यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस टॅन स्क्वेअर दॅट इज सेक स्क्वेअर त्याचा अंडर रूट सेक थिटा मायनस 1 अपॉन टॅन थिटा. सेक म्हणजे काय? सेक म्हणजे 1 अपॉन कॉस मायनस 1 अपॉन टॅन म्हणजे काय? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. देअरफॉर यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ सिम्प्लिफाय केलं 1 मायनस कॉस थिटा अपॉन कॉस थिटा डिवाइड बाय साइन थिटा अपॉन कॉस थिटा. देअरफॉर यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ह्या कॉस थिटा बरोबर हा कॉस थिटा जाईल 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि साइन थिटाला पण हाफ अँगलमध्ये कन्वर्ट केलं तर 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स 11वी हाफ अँगल फॉर्म्युला. या 2 बरोबर हा 2 जाईल. एका साइन थिटा बाय 2ला हा साइन थिटा 2 बाय जाईल म्हणजे हा येईल साइन थिटा बाय 2 अपॉन कॉस थिटा बाय 2. देअरफॉर यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ साइन थिटा बाय 2 अपॉन कॉस थिटा बाय 2. देअरफॉर यू इज इक्वल टू
tan inverse of tan theta by 2 u is equal to tan inverse बरोबर tan निघून जाईल theta by 2 that is 1/2 into what is theta? Theta is tan inverse x. Therefore du by dx is equal to 1/2 तसाच tan inverse डेरिव्हेटिव्ह 1/1 plus x square. एवढं सिम्प्लिफिकेशन आपल्याला u साठी करावं लागलं. आता v साठी बघू पण काय. v is equal to 2x tan inverse of 2x into under root of 1 minus x square upon 1 minus 2x square. Okay. इथे जर का मी x जागी साइन थिटा वापरला तो 1 minus sin square that is cos squareचा अंडर रूट cos होईल हा साइन. ओके पुट x is equal to sin theta, therefore theta is equal to sin inverse x. Therefore v is equal to tan inverse of 2 sin theta into under root of 1 minus sin square theta upon 1 minus 2 sin square theta. Therefore v is equal to tan inverse of 2 sin theta into 1 minus sin square that is cos square under root cos theta divided by 1 minus 2 sin square theta that is cos 2 theta. 11वीतले फॉर्म्युले 2 sin theta into cos theta, 2 sin theta into cos theta that is sin 2 theta upon cos 2 theta. Therefore v is equal to tan inverse of tan 2 theta. Therefore v is equal to 2 theta that is 2 into sin inverse x. Therefore dv by dx is equal to 2 तसाच into sin inverse of 1 upon under root of 1 minus x square. Therefore du by dv is equal to du by dx divided by dv by dx. du by dx किती आहे 1 upon 2 into 1 upon 1 plus x square divided by v चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 2 into 1 upon under root of 1 minus x square. ओके हा 2 खालती येईल म्हणजे 1/4 होईल. हा 1 upon under root of 1 minus x square upon 4 into bracket 1 plus x square. This is the answer. त्यामुळे या चॅप्टरमध्ये किंवा या एक्झरसाइजमध्ये तसं असं काही नाही आहे. दोन वेगळे फंक्शन्सची डेरिव्हेटिव्ह्ज घ्यायची. त्यावेळेस वाटलं काही ठिकाणी तुम्हाला सिच्युएशन असेल की सबस्टिट्यूशन मेथड असेल, काही ठिकाणी डायरेक्ट फॉर्म्युला असेल. दोन्हींचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, त्या दोन्ही डेरिव्हेटिव्हचं डिव्हिजन करायची म्हणजे डी by dv या वन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन तयार होईल. हे पूर्णपणे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह्ज, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे वेगवेगळे फॉर्मॅट्स 11वी 12वीतले त्याच्यावरती हा पूर्ण एक्झरसाइज बेस आहे. एंटायर एक्झरसाइजमध्ये अशाच प्रकारची सम्स आहेत. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. ह्यातला एखादा तरी क्वेश्चन तुम्हाला 12वीच्या एक्झामच्या दृष्टीने येतो, बोर्डाच्या एक्झामच्या दृष्टीने. ओके तर आज आपण आता इथेच थांबूया. थँक्यू.